नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणते फूल 36 वर्षांनी एकदा उमलते? तुमचे ऑप्शन आहेत ए गुलाब, बी कमळ, सी नागपुष्प, डी जास्मिन। तुमचे योग्य उत्तर आहे नागपुष्प। तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तुमचे ऑप्शन आहेत ए मॅडागास्कर, बी ग्रीनलँड, सी सुमात्रा आणि डी बोर्निओ। तुमचे योग्य उत्तर आहे ग्रीनलँड। चा पुढचा प्रश्न आहे, गिर राष्ट्रीय उद्यान कुठल्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए बंगाल वाघ, बी आशियाई सिंह, सी हत्ती आणि डी गेंडा। तुमचे योग्य उत्तर आहे आशियाई सिंह। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भूगोलाचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत ए प्लेटो, बी हिपोक्रेटिस, सी इरॅटोथेनिस, डी एरिस्टॉटल। योग्य उत्तर आहे इरॅटोस्थेनिस। तुमचा पुढचा प्रश्न आहे, कायरो परिषद कोणत्या वर्षी झाली होती? तुमचे ऑप्शन आहेत ए 1942, बी 1943, सी 1945 आणि डी 1950। तुमचे योग्य उत्तर आहे 1943। तुमचा पुढचा प्रश्न आहे, संगम साहित्य कोणत्या भाषेत लिहिले गेले? तुमचे ऑप्शन आहेत ए संस्कृत, बी तमिळ, सी पाली आणि डी तेलुगू। तुमचे योग्य उत्तर आहे तमिळ। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए आसाम, बी जम्मू काश्मीर, सी पंजाब, डी नागालँड। तुमचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर। तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणते तेल हाडांना जोडते? तुमचे ऑप्शन आहेत ए नारळ तेल, बी बदाम तेल, सी ऑलिव्ह तेल आणि डी मोहरीचे तेल। तुमचे योग्य उत्तर आहे ऑलिव्ह तेल। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात पोलीस दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ए 26 जानेवारी, बी 15 ऑगस्ट, सी 21 ऑक्टोंबर, डी 2 ऑक्टोंबर। तुमचे योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोंबर। तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये सर्वाधिक पर्जन्य कुठे पडतो? तुमचे ऑप्शन आहेत ए चेन्नई, बी चेरापुंजी, सी शिलाँग आणि डी मौसिनराम। तुमचे योग्य उत्तर आहे मौसिनराम। तुमचा पुढचा प्रश्न आहे, ॲमेझॉनचे एका दिवसाचे उत्पन्न किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 310 कोटी, बी 300 कोटी, सी 240 कोटी, डी 340 कोटी। तुमचे योग्य उत्तर आहे 340 कोटी। तुमचा पुढचा प्रश्न आहे, पेटीएम ही कोणत्या देशाची कंपनी आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए अमेरिका, बी रशिया, सी भारत आणि डी चीन। योग्य उत्तर आहे भारत। मित्रांनो, त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। चला तर पाहूया पुढचा प्रश्न। निळी सफरचंद कुठे आढळते? तुमचे ऑप्शन आहेत ए श्रीलंका, बी चीन, सी जपान, डी भारत।
तुमचे योग्य उत्तर आहे चीन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मोबाईलचे हिंदी नाव काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए मोबाईल उपकरण, बी संदेश उपकरण, सी बोलणारे उपकरण आणि डी टेलिफोन उपकरण. तुमचे योग्य उत्तर आहे टेलिफोन उपकरण. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याच्या दुधात सर्वात जास्त प्रथिने असतात? तुमचे ऑप्शन आहेत ए गाय, बी म्हैस, सी उंट आणि डी मेंढी. तुमचे योग्य उत्तर आहे मेंढी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठा असतो? तुमचे ऑप्शन आहेत ए मुंगी, बी मासे, सी साप आणि डी कुत्रा. तुमचे योग्य उत्तर आहे मुंगी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए 5 राज्य, बी 7 राज्ये, सी 8 राज्ये आणि डी 10 राज्ये. तुमचे योग्य उत्तर आहे 8 राज्ये. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर प्रथम कोणती भाजी पिकवली गेली? तुमचे ऑप्शन आहेत ए वाटाणे, बी बटाटा, सी भेंडी आणि डी टोमॅटो. तुमचे योग्य उत्तर आहे वाटाणे.